जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मिस मधुरा, वासू असं म्हणाला की मी निर्दोष आहे हे मधुराला माहितीये. नक्की काय माहितीये तुम्हाला? मला कुठे काय माहित असेल. त्याने उगाच माझं नाव घेतलं असेल. उगाच? कुणी कोणाचं उगाच का नाव घेईल? ते इंट्रोगेशन मध्ये काहीतरी असेलच ना. नाही म्हणजे तो दुसऱ्या कोणाचंही नाव घेऊ शकत होता, पण त्याने फक्त तुमचं नाव घेतलं. असं का? रिग्रेट होतंय तिला खूप. म्हणत होती वासूला जेव्हा पोलिसांनी नेलं तेव्हा तिने त्यांना थांबवायला हवं होतं. मीच सांगितलं होतं तिला असं काही म्हणू नकोस म्हणून. काय झालं? बँक मॅनेजरशी बोललो. मग सर, देव सरांच्या सिग्नेचर शिवाय काम होऊ शकतं का? नाही, त्यांनी एक पर्याय दिलाय. तसा कोणता? काही कारणास्तव जर देवाशिष कामच सही करू शकले नाहीत तर त्यांच्या पत्नीची सही ऑथॉरिटी म्हणून स्वीकारली जाईल. देव इथे नसताना त्याच्या सहीमुळे जर कुठलेही काम अडलं तर त्याच्याऐवजी तुमची सही चालणार आहे. तुम्ही या कंपनीच्या ऑथॉरिटी पैकी एक आहात असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. कसली फाईल आहे ती? आपल्या नवीन प्रोजेक्ट. इथे सही करायची तुम्हाला. ठीक आहे. पोलिसांना कळलंय जीजू कुठे आहेत. ते गेलेत आता त्यांना परत आणायला. काय? हा. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे आपल्याला कुणीच कसं नाही सांगितलं? मी तिला ना फोन करून विचारते. हे नाही, तू जर आता मीराला फोन केलास तर आपल्याला हे सगळं कसं कळलं याचा प्रश्न पडेल तिला. हे आदित्य, पण तिने आपल्यालाही सांगितलं नाहीये. आपल्याला हे न सांगण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असू. कदाचित हा ट्रॅप असू शकतो. कुठे गेला होता तुम्ही? बाहेर गेले होते. काम होतं माझं. कसलं काम? कसलं आणि काय ते नाही सांगू शकत तुम्हाला. आणि तो माझा पर्सनल प्रश्न आहे. या केसमध्ये आता काहीही पर्सनल नाही मिस उत्तरा. प्रत्येक गोष्टीची माहिती मला मिळायलाच हवी. एकटे झाला म्हणजे कोणाला सोबत आणणं अपेक्षित आहे? मी देवाशिष कामत यांना. मीरा कुठे आहे ग? उठली नाही अजून? उठल्यात. मग आहे कुठे? दादांच्या ऑफिसला गेल्यात. आणि देवदादा येईपर्यंत त्या रोज ऑफिसला जाणार आहेत असंही सांगत होत्या. तुम्ही तिघे अगदी वेळेवर आलात. म्हणजे आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. आज काय वेगळं? ऍक्च्युली जोपर्यंत देव सर परत येत नाहीत तोपर्यंत मीरा मॅम रोज ऑफिसला येणार आहे. अरे वा वासू सर, तुम्ही तिघे अगदी वेळेवर आलात. म्हणजे रोज याच वेळेला येतो ना मी. नाही तसं नाही, पण आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. आज काय वेगळं? ऍक्च्युली जोपर्यंत देव सर परत येत नाहीत तोपर्यंत मीरा मॅम रोज ऑफिसला येणार आहेत. मीरा, तुझं काय चाललंय? घरात जी काय परिस्थिती आहे त्याने तिचं नुकसानच होणार आहे. आणि तू तिचे डोळे आणि कान तर नाही ना झाकून ठेवू शकत. अरे पण तिला सवय नाही आदित्य. तू बघितलंस ना काय झालं आज. अरे मी किंवा मिस्टर कामत कोणी ना कोणीतरी तिला सोबत लागतच. ती नाही राहू शकत आदित्य. काहीतरी बोलू नकोस. होईल सव, हळूहळू होईल सव. आणि मी कुठे म्हणतोय की आपण तिला तिथे कायमचं ठेवूया म्हणून. हे बघ मीरा,
ऑफिसचं काम करण्यासाठी तुला काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे. तुला स्पेस हवी आहे. कामाची स्पेस. आणि देवाशीष सरांसाठी तुला हे केलंच पाहिजे. बघ म्हणजे विचार कर आणि लवकरात लवकर ठरव, जेणेकरून आपल्याला पुढची पावलं उचलता येईल. येतो. आदित्य, वेळी इतके वाद घातले तरी हा मला काही न सांगता गेलाय. काय केलं असेल? काय चाललं काय हे आदित्यचं? एक मिनिट, मीराताई पण तिच्या केबिन मध्ये नाहीये. म्हणजे आदित्य आणि मीराताई एकत्र आहेत. आदित्य नॉट डन. बोल मधुरा. कुठेच आदित्य तू? आता तरी रस्त्यात आहे. हो, आणि कुठे गेला होतास तू? मीराकडे. मला माहित होतं. आदित्य, आता बरोबर खरं सांगितलंस ना, कारण तुला माहित होतं की तुझी चोरी पकडल्या गेलीये. का गेलास तू ताईकडे? आणि जाताना मला का सांगितलं नाहीस तू? ए जरा शांत हो ना मधुरा, शांत हो ना. आधी मला पूर्ण बोलू दे आणि मग तुला हवं ते बोल, ठीक आहे? बोलू का? बोल आता. हा, मीराला गीताचा फोन आला होता. तिने तिला सांगितलं की दुर्वाने स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतलंय. मीरा खूप पॅनिक झाली होती आणि कुणाला काही न सांगता ऑफिस मधून निघून गेली. आता हे सगळं मला अष्टपुत्रेंनी सांगितलं, म्हणून मी कुणाला काही न सांगता तिकडे गेलो. अच्छा, मग हे सगळं तू मला का सांगितलं नाहीस? म्हणजे मी आले असते ना तुझ्या बरोबर. मधुरा, मला कुणालाही पॅनिक करायचं नव्हतं आणि तू त्या वासूच्या केबिन मध्ये होतीस. म्हटलं आधी आपण स्वतः जाऊन बघावं आणि मग सगळ्यांना सांगावं. ठीक आहे. आणि आणखीन एक महत्वाचं, मीरा यापुढे ऑफिसला येणार नाही. म्हणजे ती दुर्वाची काळजी घेणार आहे, म्हणूनच ऑफिसला येणार नाही. ठीक आहे. हा, म्हणजे माझ्या डोक्यावरचा ताप जरा कमी होईल. आज कोणाचा तरी मूड फारच छान दिसतोय. यस आहे, मूड खूप छान आहे. मग सांग मला. आजपासून मीरा वहिनी ऑफिसला येणार नाहीये. पण बाबा येतील ना? येणारच आहेत, पण काय ना, आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी करायला हवं. मग मी नक्की काय करू? पाचगणीला ना एक स्कूल आहे. तू जर तिकडे शिकायला गेलीस ना तर मीराला कसलीच काळजी राहणार नाही. म्हणजे तिला तुझ्याकडे फारसं लक्ष द्यावं लागणार नाही आणि ती तुझ्या बाबांना खूप नीट शोधू शकते. तुला माझी आठवण येते आणि मला तुझ्या गाण्याची आठवण येते. अगं मग ये ना ऑफिसला, तुला पाहिजे ते गाणं ऐकवतो. आणि आज माझा पण गायचा खूप मूड आहे, माहितीये का? ऐक, मग मी लगेच येते. ओके? हे बघ मानस, मी नाही येते. काय येत नाहीयेस? अरे का? पण काय काय झालं? काय? आपण बोलूया ना संध्याकाळी. तू संध्याकाळी ये घरी, मग भेटून बोल. आई, ही फाईल तर मी दिवसभर शोधत होतो. बघ तुझ्या लाडकीनं काय केलंय. माझी अख्खी मेहनत पाण्यात घातली. हा माझा प्रोजेक्ट आहे. हा, मी असं काय केलं ज्याने तुमचा अपमान झालाय? आज माझ्या ऑफिस स्टाफ समोर तुम्ही जे काही वागलात ना मनवा, तो माझा अपमानच होता. मला वाटत होतं तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, बट यू प्रूव्ह मी रॉंग.
थँक्यू माझा गैरसमज दूर केल्याबद्दल. मीटिंग आहे माझी एक, ठेवतो फोन.